काय मित्रांनो, आठवते का काही? अहो हीच ती आपली शाळा, अहो हीच ती पाटी, पण आता जुनी झालेली आहे. खरंच इतक्या दिवसातून शाळेत पाऊल ठेवताना अगदी गहीवरून आलंय मित्रांनो. हीच ती शाळेची उजवी बाजू व डावी बाजू पाहून सायकल स्टँड आठवली. समोरची प्रशस्त जागा पाहून बालपणच आठवले. हे आपल्या शाळेचे ऑफिस आता मात्र हे बंद अवस्थेत आहे. हीच ती जागा, या ठिकाणी शाळेचे मामा बेल वाजवायचे, पण आज ती बेल या ठिकाणी दिसत नाही. शाळेचा संपूर्ण परिसर पाहताना आठवतंय का मित्रांनो? आपण येथे प्रार्थनेला उभे राहायचो. सर्व शिक्षक शिक्षिका आपल्याला रांगेत उभे करायचे व या ठिकाणी आपली प्रार्थना होत असे. आणि अगदी शनिवारचा दिवस जर आठवला तर आंधळे सर या ठिकाणी आपली कवायत घेत असे. आज हे सर्व वर्ग ओस पडलेले आहेत. आणि आठवतंय का मित्रांनो, आपला तो गणवेश, पांढरा शर्ट, खाकी हाफ पॅन्ट, डोक्यात पांढरी टोपी, तसेच मुलींच्या 2 वेण्या, शर्ट व स्कर्ट आणि लाल रेबीन, आणि समोर उभे असलेले आपले सर्व शिक्षक आणि शिक्षिका, निवडुंगे सर, दाते JM सर, दाते SB सर, वाळेकर सर, आंधळे सर, गागरे सर, खिलारी सर, ठाणगे सर, पुष्कर सर, कडुसकर सर, वागसकर सर, रोकले सर, तसेच झावरे मॅडम, खिलारी मॅडम, जाधव मॅडम, बांडे मॅडम. आजही असं वाटते मित्रांनो, ते सर्व आपल्या समोर जणू काही उभेच आहेत. मित्रांनो, गावातून शाळेत येताना खिलारी पेट्रोल पंप, सुमित कटारिया यांचं दुकान, तसेच पंडित नानांची टपरी, त्यांच्या दुकानातले बोरकूट, हे तर तुम्हाला नक्कीच आठवत असेल. आणि हो, अहो हीच ती पाण्याची टाकी का ज्या टाकीच्या भोवती आपण मधल्या सुट्टीमध्ये सर्वजण उभे असायचो. वाव, अप्रतिम. आता मात्र शाळेचे हे नवीन तेजस्वी रूप पाहून अगदी भारावून गेलो. पूर्वी या ठिकाणी बोर्डिंग होती, पण आज मात्र अनेक शहरांना लाजवेल अशी आपली भव्य दिव्य अशी शाळा झालेली आहे. पण आपल्यासाठी ही शाळा म्हणजेच स्वर्गाहून सुंदर अशी संजीवनी ब्युटी समान आहे. खरंच शाळेचे हे भव्य दिव्य रूप नवनाथ, तू ड्रोनच्या माध्यमातून आमच्यासाठी साकारलं. किती धन्य वाटतंय आणि तुझे किती धन्यवाद करावे हे कळतच नाही. मित्रा, खरंच खूप खूप धन्यवाद. नादच खुळा. खरंच मला म्हणावंसं वाटतं, मी आवडते मज मनापासून ही शाळा, लावी ते लळा जशी माऊली बाळा, जशी माऊली बाळा. वेलकम वेलकम वेलकम. आले सर्व मित्रमैत्रिणी आपल्या शाळेला भेटण्यासाठी अगदी लगबगीने शाळेकडे येत आहेत. 26 वर्षातून झालेल्या या भेटीगाठी म्हणजेच अविस्मरणीय असा क्षणच. शाळा पाहू की एकमेकांशी बोलू, सर्वजण अगदी गोंधळून गेलेत बघा. अरे हेच ते दराडे सरांनी लिहिलेले पसायदान जे आपण दररोज वाचायचो, आठवतंय का काही? हेच ते आपले स्टडी सर्कलचे वर्ग आणि शिक्षकांचे स्टाफ रूम. शाळेच्या पाठीमागील पाण्याची टाकी, शाळेच्या मागील बाजू जिथे आपण खिडकीतून मित्रांशी गप्पा मारायचो आणि कधी कधी तर पळून जायचं ठरलं तर याच खिडकीतून आपण दप्तर बाहेर टाकायचो. अरे आठवतंय का विसरले सगळं? आज मात्र हे वर्ग आपल्या आठवणीत असतील का? नवीन इमारत झाल्यामुळे आज या सर्व वर्गांना कुलूप आहे. काय म्हणत असतील त्या भिंती? आपल्याला बोलवत असतील का? आजच्या मुलांना बसायला लोखंडी बेंच आहेत, पण आपला होता तो लाकडी बाक. आपल्यासाठी सोन्याची जशी गादीच ती होती. बेंचवर लिहिलेले पाहून आपण केलेले उद्योगही हे आठवले. अरे तो पाकाला शिक्षक नवनाथ सुंदर हस्ताक्षरात फलकलेखन करत आहे. वा, अरे छानच रे नवनाथ. चला आता नाश्ता करून घेऊया. काही जण या ठिकाणी तर फेटे बांधत आहेत. अरे वा, हा तर शिरीष. अरे तो वकील झालाय. काय त्याचं हास्य. अरे तेच हास्य आणि त्याच गप्पा. सायकलवर किंवा पायी येणारे आपण आज स्वतःच्या ब्रँडेड गाड्या घेऊन
या सुंदर अशा शाळेमध्ये आलेलो आहोत. अरे मित्रांनो, खूपच छान वाटते रे. अरे 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 अरे, काय ती लगबग, पहा ना कशा जुन्या मैत्रिणी भेटल्यात आणि आनंदाचा तर या ठिकाणी पूरच सुरू झालेला आहे. अरे गणेश, काय दिसतोस तू फेट्यात? घे बरं आता लग्न करून. अरे नवनाथ, झालाय ना आता बाबा शिक्षक तू, घ्यावा आता बाशिंग बांधून. अरे अर्चना, शाळेत असताना जशी होती तशीच दिसतेस तू, छान. डॉक्टर राणी, अतिशय सुंदर दिसतेस फेट्यामध्ये, छान बरं का कविता. सर्वजणी आता फेटा बांधून गेट टुगेदरसाठी तयारच आहात. फोटोशूट होईलच. पहिला कार्यक्रम सुरू करून घेऊया. बरं एक काम करा, नाश्ता करून घ्या. वाह, जिलेबी, समोसे, अगदी थंडगार पाणी बॉटल सुद्धा. वाह, एकच नंबर. लवकर लवकर नाश्ता करून घ्या. अरे मित्रांनो, ऊन वाढत चाललंय. अरे आतिश, सर्वांना आतमध्ये घे. अरे मंगेश, बंद कर फोटो आता, वय वाढत चाललंय आपलं. अरे बापरे, अतिशय रुबाबदार, काय तो थाट. फेटेवाल्याचे धन्यवाद. फेटे बांधून झालेले आहेत. आता कार्यक्रमाला सुरुवात करूया. चला. ढोकेश्वर महाराज की जय. आज या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे. सर्वांचं मनापासून स्वागत. कार्यक्रमाचं यापुढील कार्यक्रमाचं स्वरूप जे आहे ते प्रत्येकाने यायचंय आणि आपल्याबद्दल थोडीशी माहिती वेळ पाहून, वेळेचा अंदाज घेऊन अगदी थोडक्यामध्ये या ठिकाणी व्यक्त करायचं. आपल्याला गेट टुगेदरला आपण सांगितलं आणि आपले गुरु श्री वागस्कर सर आत्ताच उपस्थित झाले. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा. आनंददायी कार्यक्रमासाठी सर्वजण उपस्थित राहतो. या कार्यक्रमाचा केवळ मनोरंजन नसून जुने क्षण आत्महत्येची आणि मैत्री अधिक घट्ट करण्याची आणि नवीन आठवणी निर्माण करण्याची एक सुंदर संधी आहे. शाळा किंवा महाविद्यालयात दिवस आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण असतात. अभ्यास, खेळ, सहली, स्पर्धा, मित्रांसोबत घालवलेला वेळ, हे सर्व क्षण आपण आपल्या मनात कायमचे कोरलेले असतात. हे टुगेदरमुळे आपण पुन्हा एकदा त्या आठवणींना उजाळा देतो. याचं कारण मी एका जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक म्हणून काम करतो. शांतता राखा, जेणेकरून मला काय बोलायचंय आणि मला काय भावना मांडायच्या, सॉरी माफ करा तर त्या मांडता येईल. आपली SSCची म्हणजे इयत्ता 10वीची 2001ची बॅच आणि त्या इंग्रजीत त्याला नाव आहे गेट टुगेदर, मराठीत त्याला म्हणूया आपण स्नेह मेळावा. आणि तो सन 2026-27 या शैक्षणिक वर्षात आजच्या दिवशी रविवारच्या दिवशी आपण तो स्नेह मेळावा या ठिकाणी साजरा करत आहोत. आणि या मेळाव्याचं खऱ्या अर्थाने श्रेय जातं आमचे मित्र, आपले मित्र, सॉरी माफ करा, आपले मित्र मंगेश कारखेले. मंगेशनी या ठिकाणी तो मुद्दा मांडला आणि तो मुद्दा त्यानंतर सगळ्यांनी उचलून धरला. त्याच्यामध्ये आमचे चेतन शेठ भंडारी असतील किंवा इतर टाकळीकर मंडळी असतील, त्यांनी तो मुद्दा या ठिकाणी उचलून धरला आणि आपलं गेट टुगेदर
या ठिकाणी साजरं करायचं असं सर्वांनी त्याला सहमती दिली. आणि म्हणून या ठिकाणी श्री ढोकेश्वर विद्यालयामध्ये आपण सर्वजण शिकलो, घडलो. खरं तर मित्रांनो, या ठिकाणी सांगायचं झालं तर मी बळच धाडस करून बोलतोय, आज मी 40 ओलांडली, बळच धाडस करून बोलतोय. याचं कारण असं आहे की मी अनेक ठिकाणी जिल्हा परिषदला असताना प्रशिक्षण दिले, अनेक ठिकाणी बीटला केंद्रात प्रशिक्षण दिली. त्याचं कारण असं आहे की ज्यांनी मला 5वी ते 10वी शिकवलं, गणित विषय शिकवला असेल, परिसर अभ्यास, असे आमचे आदरणीय, आपल्या सर्वांचे आदरणीय वागसकर सर, ते आज या ठिकाणी प्रमुख पाहुणे, मी त्यांना प्रमुख पाहुणे या अर्थाने म्हणतो की प्रमुख पाहुणे म्हणून ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि कुणाच्या मनात काही असो, मी त्यांना गुरु ठिकाणीच मानतो. वागसकर सर यांना प्रथमतः प्रणाम करतो आपल्या सर्वांच्या वतीनं. आणि हे गेट टुगेदर घेण्यासाठी ज्यांनी आपल्या जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाचं जे ढोकेश्वर विद्यालय, ही जी शाळा ज्यांनी आपल्याला हॉल असेल किंवा हा परिसर असेल ज्यांनी उपलब्ध करून दिला, प्रथमतः मी त्यांचा धन्यवाद मानतो, त्यांना आभार देतो. कारण सकाळी मी ज्यावेळेस या रस्त्याने गेलो, सहज चक्कर मारली, त्यावेळेस हरेल मामा बाहेर बसलेले दिसते मला, कटारिया मंगल कार्यालयासमोर. मला पहिल्यांदा मी सांगतो तुम्हाला, मला काही भाषण करायची पाहिजे बरोबर आहे का? तर मी पडद्यामागचा कलाकार आहे. कोणता कार्यक्रम यशस्वी करायचा असेल तर इतर जे काम आहे ते करण्यामध्ये मी पाठायत आहे. त्यामुळं बोलताना थोडंफार हे होणार माझं. त्यामुळं काय, आता बरेचसे चेहरे पाहिल्यानंतर माझ्या लगेच लक्षात आले, पूर्ण नावं लक्षात आली, परंतु काही जे चेहरे, जे मुलं 8वीला आलेले आहेत ना, त्यांना मी नाही ओळखू शकतो. 8वीला, 9वीला, 10वीला जे या ठिकाणी आले एंट्री, 5वीची जी गँग आहे ना, तर 5वी पासून जे आलेत ना त्यांना मी ओळखतो, पण जे संपर्कात आहेत ते ओळखतो वाळून. हा तरी देखील मी काय करतो, ओळखतो. आता मी जवळजवळ सगळ्यांचे नाव सांगतो तुम्हाला. माऊली आहे, रावल्या तुला ओळखलं नाही आणि मी ना मध्यवर्गामध्ये बोलत होतो, त्याच पद्धतीने मला बोलायला आवडतं. राग येऊ नाही तर काही तुम्हाला सांगतो, टोल नाक्यावर राहुल म्हणून आल्लाट मुलगा आहे, तो रंगाने कसा आहे, मी त्याला त्या नावाने हाक मारतो. त्याचं लग्न झाले, आता तो वडील होणार आहे. मॅडम मला, आणि गाडीत जातोय तो, मॅडम त्याला मला म्हणल्या, मी त्याला त्याच्या रंगावरून हाक मारतो, काल्या म्हणून. मॅडम म्हणल्या, हो त्याचं लग्न झालंय, त्याला असं बोलू नका. ते त्यांनी नेमकं ऐकलं. तो म्हणला, मला वागसकर सर तुम्ही याच नावाने जा हाक मारली, मला बरं वाटतं. म्हणजे मी जी हाक मारायचो मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे नावं ठेवलेले होते. आणि त्यामध्ये पण माझी बोलण्याचा जो टोनिंग आहे ना, तो वेगळा असायचा. त्यामुळं कोणाला, मी आज सुद्धा भालेकर सर आमच्या शाळेमध्ये आले होते, कशाला, बहिस्थ परीक्षक म्हणून. मी त्यांना पाप्या म्हणतो. मला इतर काय म्हणले शिक्षक, तुम्ही त्याला पाप्या म्हणता. म्हणलं तो पप्प्याचे म्हणतो. तर यामध्ये जी आपुलकी आहे ना, त्यामुळं गणेश बरोबर आहे का नाही? तर त्यामुळं मला बरेचशा मुलांचे फोन येते, बरेचसे म्हणजे संपर्कामध्ये आहेत. मी माझा कार्यक्रम झाला 1 एप्रिलला रिटायरमेंटचा, त्यामुळे मी आज आलोय. तुम्ही काही नाही येता आलं नाही. मला मॅडम म्हणत होते जाऊ नको. मला आहे ना आपले प्राचार्य आहेत का कोणते खिलारी सर, त्यांच्या आगडगावला पंगत येतात. मला तिकडं जायचंय, त्यांनी बोलवलं. त्यांच्याकडे नाही गेलं का ते रुसून बस. इतर का खिलारी सर मला म्हणले तुम्हालाच का बोलवलं? म्हणलं मी रिटायर आहे ना. आणि एकमेकाचे सुख दुःख या ठिकाणी
शेअर करायला भेटतात. आणि महत्त्वाचं सांगतो मी की आता तर काही कोणाचे मुलं बाळ काही लग्नाला कोणाचे आलेले नाही माझ्या माहिती अजून तरी नाही. बरोबर आहे का नाही? राहुल आहे का? तर कालांतराने मुलं मुली लग्नाला येतात त्यावेळेस तुम्ही आपापसातच आपले संबंध बनवून घ्या, बरोबर बनवून घ्या. कारण ओळखीचे पाळखीचे याच्यातूनच काय होतं त्या ठिकाणी विश्वास राहतो. मोठे सरांची मुलगी मी सोनबाई केलेली माहिती माहिती नाही ना कविता राणी पायमोडे सरांची आहे ना? त्याच्यानंतर शिल्पा ती निवडून घे ना. अरे कार्यक्रमासाठी आपला हा दुसरा गेट टुगेदरचा कार्यक्रम आहे. मागच्या वर्षी सुद्धा बरेच जण आपण मोठ्या संख्येने जमलो आणि आत्ता यावर्षी काही नवीन चेहरे आपण पाहतो. मागच्या वर्षी काही नाही आता आलं नाही आणि मागच्या वर्षीचे काही आता आले नाही. मागच्या वर्षी ज्यांनी नियोजन केलं त्यांचेही धन्यवाद आणि आत्ता नियोजन केलं त्यांचे सुद्धा धन्यवाद. आता यावेळेस मंगेश कारकिले आणि जनार्दन मालेकर यांनी पुढाकार घेऊन आता कार्यक्रम सर्वांना एकत्र आणलं त्यासाठी मी प्रथमतः आभार मानतो. आणि असेच सर्वांनी एकत्र या, कारण आपण सर्वजण एकमेकांना भेटत राहू, एकमेकांच्या सुखदुःखामध्ये येत राहू. हेच आपण आता हेच महत्त्वाचं आहे. कारण कोणत्या पदावर आहे आता सर्वजण आपण बरोबर शिकलो. 5वीपासून साधारण काही तर पहिलीपासून असेल इकडं. आता मी इथं अंगणवाडीपासून काही एकत्र आहे. मी इथं 5वीला आलो होतो शाळेमध्ये. 5वीपासून 12वीपर्यंत इथं शिक्षण घेतलं मी. त्यानंतर आता सर्वांना माहिती आहे नंतर D.Ed केला मी. D.Edसुद्धा इथं तालुक्यातच झालं माझं D.Ed. त्यानंतर संगमनेर तालुक्यामध्ये मी नोकरीला लागलो. संगमनेर तालुक्यामध्ये 10 वर्ष होतो. त्यानंतर पारनेर तालुक्यामध्ये बदली झाली माझी. पारनेर तालुक्यामध्ये 8-9 वर्ष झाले मला. आणि आता मार्च महिन्यामध्ये केंद्र प्रमुख म्हणून प्रमोशन झाले. आता नेवासा तालुक्यामध्ये मी कार्यरत आहे केंद्र प्रमुख म्हणून. मला 2 मुलं आहेत. एक मुलगी, मुलीची आता 10वी झाली. एक मुलगा आहे, मुलगा आता 6वीला गेलेला आहे. अशा पद्धतीने आणि मित्रपरिवार वगैरे आता गावातले टाकळी सोडली होती संगमनेरमध्ये नोकरीला असताना, परंतु पुन्हा पारनेरला आल्यावर मी पुन्हा टाकळीतच राहायला आलो होतो. त्यामुळे टाकळीमध्ये बऱ्यापैकी मित्रपरिवार ओळखीचा आणि संपर्कामध्ये आहे. शिरीष गोरडेच्याच खोलीमध्ये मी राहिलो होतो इथं. आणि तिचे नवनाथ हे ते आतिश जावरे सर्वजण इथं म्हणजे बऱ्यापैकी माझ्या संपर्कामध्ये टाकळीच्या परिसरामधले आहेत. असेच फक्त एवढं सांगणं आहे की एकमेकांच्या संपर्कात राहा, सुखदुःखामध्ये सामील व्हा एकमेकांच्या. एवढंच टाकळी डोकेश्वरमध्ये स्वागत करतो. मी पुणे या ठिकाणी शिवाजीनगर क्वार्टर वकिली करतो. मी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या पॅनलवर आहे. माझ्याकडे सगळे पुणे जिल्ह्याचे 3-4 रिपोर्टाचे काम असतं. मला 2 मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी. पुणे या ठिकाणी स्थायिक. काय भाषण तर काय करणार नाही, फक्त माझ्याबद्दल माहिती सांगतो. सध्या मी युनियन बँकेत आहे, शाखा ब्रँच मॅनेजर मी निमगाव गांगाड्याला. पहिले मी नगरमध्ये होतो, सध्या आता निमगाव गांगाड्याला. तर कोणाला पण कधी पण लोन लागले तर बिंदास सांगा, घेता येईल. आणि मला एक मुलगा आहे पहिलीला. माझं नाव बबन माणूस. मला 2 मुलं आहे, एक मुलगा एक मुलगी. बस इंजिनियर मी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहे, म्हणजे शासकीय काम करतो. त्यापासून स्टेजवर बोलायची काय आपल्याला सवय नाही, परंतु एवढ्या दिवसांनी जवळपास 26 वर्षांनी आज आपला इथं मित्रपरिवार जमला आहे.
तर असं वाटलं, मला हे अगोदर गोष्ट माहीत नव्हती. मला आज 11 वाजता फोन आला म्हणले लगेच शाळेत येऊन करायचं काय म्हणलं, तू ये म्हणले, काय ते पाहू आपण नंतर. इथं आल्यावर एकदम धक्काच बसला मला. कारण का 26 वर्षांनी हे सगळे चेहरे दिसले. त्यातले काही चेहरे आहेत ते रोज संपर्कात आहे टाकळीमध्येच असल्यामुळं, पण तुम्हाला सगळ्यांना पाहून फार आनंद झाला. मी सध्या पारनेर ST डेपोमध्ये प्रमुख कारागीर मेकॅनिक विभागात आहे. त्यांचा मी प्रमुख कारागीर म्हणून तिथं काम पाहतो. पारनेर आगारात आहे, स्थायिक टाकळी लोकेशनमध्येच आहे. अंतुळ नॅशनल पाटील होतो. मी GS महानगर बँकेमध्ये ज्युनियर मॅनेजर या पदावर कार्यरत आहे. एक मुलगा आहे शाखा आळेपणा, आणि माझी फॅमिली कोपरगाव राहते, आणि एक इकडे फॅमिली कोपरगाव राहते. मुलगा आपले बँच कमी पडतात. पुढच्या वर्षी एकदम चांगलं नियोजन करून एकदम मोठा कार्यक्रम करून आपण सगळेजण आपण एकत्र येऊ. आज सगळेजण मोठमोठ्या पदावर आहेत, सगळे शिक्षक आहेत. आपल्याला काय बोलता येत नाही, बँकर आहेत. अरे का आम्ही पाठीमागच्या बेंचवर बसणार सगळ्यात. आता सगळे आता अर्चनात आहेत. आम्ही लहानपणापासून एकत्रच होतो. राणी आहे सगळ्यात, नाही सगळं प्रत्येक गोष्ट आम्ही. शिक्षकांचं कसं राहलं माहिती का, पुढं जे वाचणारे असतात ना त्यांच्या शिक्षक लक्षात आम्ही ते शिक्षकाच्या लक्षात. ओके. नमस्कार मंडळी. म्हणजे आता काय शब्द वापरावा तो काय विद्यार्थी म्हणू शकत नाही, मित्रांनो म्हणू शकतो. प्रथम माझा नमस्कार. आज या गेट टुगेदरच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात. त्याचप्रमाणे संयोजकांनी अतिशय कष्टाने पूर्ण तयारीनिशी नियोजन केलं, त्याबद्दल त्यांचे आभार. आणि सर्वचे सर्व जे या ठिकाणी आलात त्यांचं सुद्धा आभार. आणि जे ग्रुपवर फोटो पाहत आहेत सध्या त्यांचे आभार. ॲक्च्युली मी फोटो टाकतो, मी पाहतो कोण सीन करते वगैरे नाही का. आणि सांगायला थोडं वाईट पण वाटेल बरं का. इथं गावातले आपले 5 मित्र, त्याचे नाव नाही सांगणार मी, त्यांना सकाळी इथं आल्यापासून 5 फोन केले, पण त्यांची जर यायची इच्छाच नसेल तर त्याला आपण काहीच करू शकत नाही. ठीक आहे, यायचं काही कारण काही असू शकतं. कदाचित ते 500 रुपये गोळा नसते केलं तरी चाललं असतं, आहे की नाही. पण तसं काही आपलं घेऊ नव्हता काही, आहे की नाही. हे सांगणं मुद्दाम स्पष्ट बोलतो, कारण आपल्याकडे इथं आज काही कोणालाच काही कमी नाही आहे. एकंदरीत तुमच्या सर्वांच्या राहण्यावरून मला असं वाटते सर्वच अगदी वेल क्वालिफाईड आणि अतिशय चांगल्या पद्धतीने जीवन जगत आहेत. म्हणजे पहिलं वाचायचो पाहायचो ते सगळ्याच गाड्या इथं लागलेल्या आहेत. अगदी फॉर्च्युनरपर्यंत गाड्या आपल्या सर्वांकडे आहेत. खरंच ती आम्ही म्हणायची गोष्ट आहे. आपल्या मित्रांची प्रगती झाली तर तो आपल्या दृष्टीने खूप मोठा आनंद असतो. त्याच्यापेक्षा वेगळा आनंदच मी म्हणेन कोणताच नाही आहे. पैकी आम्ही जर कुठं निघलो तर सर्व बरोबरच असेल. आता काही जण आम्हाला म्हणायचे तू करत पोर आहेत म्हणजे, कारण कुठं क्रिकेट असलं का आम्हीच, कुठं कोणता कार्यक्रम असला का जेवायला आम्हीच, नुसते वाढायला पण आम्हीच, नुसतं जेवायलाच नाही तर कोण किती गुलाबजाम खाणार आहे मोजायला पण आम्हीच. आमच्यामध्येच का कॉम्पिटिशन, अरे माझी 21 झाली, माझी 25 झाली. ही ती काय ती दुनिया होती. खरंच त्या दुनियेमध्ये पुन्हा जाण्याचं भाग्य आपल्याला नाही आहे. पण अतिशय आनंदीमय जीवन आपलं त्या काळामध्ये गेलं. त्याचप्रमाणे आम्ही जर इथे हे रावसाहेबचा वडापाव होता तेव्हा ते वडापाव खायला आम्ही जायचो. मग आपण वडापाव खायला गेल्यानंतर राहून आपण 1 वडा आणि 10 पाव खाणार. अतिशोक्ती नाही, इट्स ट्रू, बरोबर आहे का. म्हणजे आणि आम्ही गेलो त्या वडापावला कास लागायचा, पाव किती बघा सांगतो. 2006ची गोष्ट आहे. आमचे वडील, मंगेशचे मामा, राहुलचे वडील सर्व हालाकीच्या परिस्थितीतून सगळे पुढे आलेले. अक्षरशः 5 रुपये नव्हते सर, काय ना सर 5 रुपये. संध्याकाळी प्रॅक्टिकल करून आले ना, भूक लागायची आम्हाला. संध्याकाळी 4 वाजता आम्ही त्या पार्लरच्या स्टँडवर उभं राहायचो. आणि त्याच्यानंतर तिकडे भेळ एक टपरी होती, 5 रुपयाची दिग्विजय भेळ.
ती बेळ खायला 5 रुपये आमच्याकडे नव्हते कधी. तसंच आम्ही कधीतरी कुणीतरी आणले पाहिजे तर 5 रुपयाची बेळ आम्ही 10 जणांनी खाल्ली. त्याच्यामध्ये जो आनंद होता ना, आज तर पारण्याला गेलं तर वेळ पण मिळत नाही त्या हॉटेलमध्ये. त्यावेळेस पैसे नव्हते, आज पैसे आहे पण वेळ नाही. त्यांच्या सर्वांचं मी अभिनंदन तर केलेलंच आहे. खरं तर आपण काय करतोय, आपलं समाजाचं कोण लागतो, काय लागतो, लोक हे सगळे विसरून गेलेले आहेत. आपण एक मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. माणूस हा माणसाशिवाय राहू शकत नाही. माणसाशिवाय राहू शकत नाही, तो माणसात पण आला पाहिजे. ठीक आहे, सुखदुःखामध्ये आज सरांनी सांगितलं, आपले सर ज्यांनी सांगितलं आपल्याला का तुम्हाला काही अडचणी होत्या मी तुम्हाला मदत करतो, म्हणजे काय ते विचार. आपले पण समजा कोणाच्या एखाद्या मित्राला काही अडचण आली तर कोणाला मी नुसतं म्हणायला उशीर आहे. आपण सगळे एकमेकांना मदत करणार आहोत. सुखदुःखामध्ये नक्कीच आपण गेले पाहिजे त्या स्टडीला असताना. आणि खरंच तर म्हणजे माझ्या मित्रांचा माझ्यावर किती जीव होता ते मला माहीत होतं. 10वीला मॉनिटर कोण होतं माहिती आहे तुम्हाला? आठवत आहे का? अहो आपण मतदान घेतलं होतं वर्गामध्ये. चेतन उभा राहिला होता, रावसाहेब होता, रावसाहेब जावरे आपले, मी पण होतो. नाही आठवत तुम्हाला? कोणाला आठवत नाही? मला फार विशेष वाटतंय. कोणाला आठवत आहे का रे? 10वीला होतं ना तिथं, आठवण ना तुम्हाला? पण ठीक आहे, नाही अरे मला ते आठवण करू का द्यावं, जबाबदारी माझ्यावर होती ना. आले होते काय होणार, रोखले सर आले होते बघा आपले. ऐक ना, रोखले सर आले होते स्टडीला, एकदा आठवतं का? रोखले सर, संभाजी रोखले सर. आणि हो जावरे सरांना आम्ही तिथं बसलो होतो वर्गामध्ये. सर आले, सर वर चढले खिडकीवर. अक्षरशः मला तो दिवस आजही आठवतो. खिडकीवर चढले, त्यांनी पाहिलं आणि माझ्या त्या क्षणाला लक्षात आलं का आता आपल्याला सरांनी पाहिलेलं आहे बोलताना. मॉनिटर मी बोलणार आहे, मीच कधी कुणाचं नाव नाही सांगितलं. नंतर ते खाली उतरले, शेजारच्या वर्गात गेले. शेजारच्या वर्गात खिडकीत मध्ये चढले. आपला बंडूला सांगा 5 वेळा फोन केलाय. बंडू आपला रिपोर्टरच होता. बंडू प्रेमाने म्हणला, सर आलेले पाहिजे, उतरले सर खाली. तो प्रेमाने म्हणला, अरे संभा गेला म्हणला, संभा गेला म्हणला. अहो कायच काय संभा दिलं संभा जेव्हा आतून आले. तुम्हाला आठवते का कोणाला? आठवते मग. अक्षरशः एक काठी तुटली. शेठ मामा होते, अरे म्हणजे दुसरी काठी आणली. अरे बाबा मला त्याचं काहीच वाटलं नाही, पण म्हणलं आता आमचंच वाटलं. आम्हाला ते पाहून गेलेले होते ना. पण मी लय हुशार. त्या दिवशी आपलं एक सागर हांडे नाही का आपलं, त्याला आणलं होतं जोडीदार. ते नवीनच होता. म्हणलं चल अरे तुला कसं असतं स्टडी दाखवतो म्हणलं. मी आपला इकडून बसलो होतो, मी तिच्याकडलं आणि त्याला इकडून बसवलं होतं. त्याला समय सूचकता आपल्याला भरपूर. त्याला म्हणे एक काम कर. म्हणलं काय? त्याला आतून बाहेर काढा म्हणे, ह्या बाजूने बस, ह्या बाजून बस म्हणजे सरांच्या. सर बाहेर तर नाही काढायचे भाऊ आपल्याला, आहे का नाही? पण ते योगायोगाने काय झालं, सर विसरून गेले त्या बंडूच्या नादामध्ये. मग एवढी दहशत आपल्याला म्हणजे त्या काळामध्ये होती. एवढा आनंद असतो ना नेहमी. एव्हरग्रीन कोणत्याही कार्यक्रमात होते, गणेश आणि नवनाथचं माझा नेहमी संपर्क असतो. इतके एव्हरग्रीन माणसं आहे ना, खूप आनंदी. एकच नंबर. नाही सांगतो नाही सांगायचं काही, पण असं जे वास्तविक आहे तेच मी सांगतो तुम्हाला. त्यानंतर आता काही बऱ्याचशा गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, पण काय होतं तुम्हाला आता ते ऐकायची सगळ्यांना बोलायचं आहे म्हणूनच मी जास्त काही सांगणार नाही. खरं तर माझ्याकडे बोलायला कमीत कमी 3 तास बोलू शकतो, एवढं बोलणं आहे. पण मित्रांनो तुम्हाला असं सांगतो, ते जीवन अतिशय सुंदर होतं. आणि आज आपल्याला या संयोजकांनी संधी मिळवून दिली का आपल्याला जुन्या आठवणी आठवायला मिळाल्या. आणि भविष्यामध्ये सुद्धा आपल्याला आपल्या मित्रांची कोणत्या शाखामध्ये गरज असू द्या किंवा नसू द्या, ॲटलिस्ट सुखदुःखामध्ये आपल्याला सगळे मिळणार आहे, भेटणार आहे. आणि ते काही क्षण आपल्याला पुन्हा चांगले अनुभवायला मिळणार आहे. कोण आहे संयोजक? मंगेश काळके, आश्लेषा पाटील आहे. त्याचं काही म्हणणं नाही, तुम्ही काय म्हणणार? शिरीष गोरडे आहेत. त्याच्यानंतर शिरीषराव म्हणले होते एकदा आता बास करा. बरं मी माझी ओळख करून देतो, थोडीशी ओळख सगळ्यांनाच आहे. मी सध्या ॲट प्रेझेंट काय करत आहे ते सांगतो. आता सध्या
मी आता तुषारचं आठवतोय. तुषारने काय काय सांगितलं होतं. तुषार म्हणला मी संगमनेरला सुरुवातीला नोकरीला लागलो, तर मी वडजिऱ्याला नोकरीला लागलो होतो. सुरुवातीला वडजिऱ्याला मी 8 वर्ष काम केलं. त्याच्यानंतर साईनाथ विद्यालय आळकुटी या ठिकाणी मी 2 वर्ष काम केलं. त्याच्यानंतर राधाबाई महिला महाविद्यालय नगर तिथं मी 1 महिना काम केलं. त्याच्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय सारवा कासार या ठिकाणी मी 3 महिने काम केलं. आणि त्याच्यानंतर माझी बदली ही भिकार तासगाव म्हणून सातारा तालुका सातारा जिल्हा त्या ठिकाणी झाली होती. पण 8 दिवसामध्ये आपण बदली चेंज करून पुन्हा कानूर पठार या ठिकाणी मी सध्या कार्यरत आहे. विषय केमिस्ट्री आहे. बोर्डे सरांचं मला सांगायची होती स्टोरी, पण आपण काय ऐकायलाच नाही. मी सध्या केंद्र कानूर पठार इथे कार्यरत आहे. मी शिक्षक म्हणूनच आहे. फक्त एवढंच आहे, जे नॉर्मल शिक्षक आहे त्यापेक्षा स्पेशल टीचर म्हणून कार्यरत आहे. आणि अतिरिक्त आळकुटी आणि माझ्याकडे पिंपळगाव केंद्र आहे. आणि माझ्या केंद्रामध्ये भारेकर सर आमचे शिक्षक. एवढं माझं इंटरव्ह्यू देतो. आणि 2 मुलं आहे, मला 1 मुलगा आणि 1 मुलगी. नमस्कार मित्रमैत्रिणी, माझं नाव अर्चना अमोल गुंड. माहेरचं तर नाव तुम्हाला माहिती आहे, अर्चना बाबासाहेब हिंगे. मी टाकळीमध्ये बालवाडी ते 10वीपर्यंत माझं शिक्षण पूर्ण झालं. आणि आज 25 वर्षाच्या नंतर आपण सर्वजण इथे भेटतोय. खरं तर अश्लेषाने मला कॉल केला की मंगेशचा कॉल येतोय की गेट टुगेदर करायचं आहे, तुझं काय. तर मी नाही म्हणून सांगितलं. मला म्हटली मला नाही म्हणून सांगायचं नाही, मी तुझं नाव दिलेलं आहे. आणि मी तिच्या एका कॉलवर रेडी झाले. पण आता खरंच असं वाटतं की पहिल्यांदा पण मी नाही म्हणायला नको होतं, कारण की आता सर्वांना भेटून खरंच इतका आनंद होतोय. आणि त्यावेळेस मला वाटतं आपण एकमेकांशी एवढं बोलत नसतो. म्हणजे मुली बोलायच्या, मुली तर विषयच नव्हता. पण आज आपण एकदम फ्रेंडली सर्वांशी बोलतोय, एकमेकांच्या फॅमिलीबद्दल इन्फॉर्मेशन घेतोय, शेअर करतोय. आणि आज आपली बॅच सगळेजण सर्व खूप चांगल्या जॉबला कामावर कार्यरत आहे. सगळ्यांचं संसारिक जीवन खूप चांगलं चालू आहे. आणि हे पाहून तर खूप आनंद होत आहे. आणि माझे मिस्टर इंजिनियर असून ते नगरला कमिन्स कंपनीमध्ये DJ म्हणून काम करत आहेत. मला 2 मुले आहेत. विश्वजित अमोल गुंड, तो 8th स्टँडर्डला आहे कर्नल परब स्कूल ICSE बोर्ड. आणि एक 4th स्टँडर्डला आहे विराज अमोल गुंड. आणि मी नगरमध्ये गुलमोहर रोडला स्थायिक झालेली आहे. माझं BSL LLB झालं शिरीष आणि अतुल. आम्ही 4 वर्ष LLB एकत्र लॉ पूर्ण केलं. त्याच्यानंतर आफ्टर मॅरेज मी 5 वर्ष बडोद्याला होते. तिथं बार काउन्सिल वेगळं असल्यामुळे मला काही प्रॅक्टिस करता नाही आली. आणि त्याच्यानंतर मग प्रेग्नन्सी, मुलं, नंतर 3 वर्ष मी पुण्यात होते. मुलांना सांभाळण्याचा इश्यू, त्याच्यामुळे मी जास्त माझ्या करिअरकडं शिकूनही एवढं मी गांभीर्याने घेतलं नाही. आता नगरमध्ये मी जवळजवळ 10 वर्ष झालं सेटल झाले आहे. म्हणजे माझे सासू-सासरे ऑलरेडी नगरमध्येच होते. आणि आता ते कमिन्सला जॉईन झाल्यामुळे मी इथेच नगरमध्येच आहे. सगळ्यांना भेटून आनंद वाटत आहे. सगळ्यांनी असेच ॲटलिस्ट जेव्हा आनंद दुःख शेअर करण्यासाठी एकमेकांना कॉन्टॅक्ट करत जा, भेटत जा. आणि मला वाटतं इथून पुढचा जो गेट टुगेदरचा कार्यक्रम होईल याच्यापेक्षा खूप भव्य दिव्य सगळ्यांना मिळून सर्व शिक्षक, आपले शिक्षक आज असते तर मला वाटतं की याच्यापेक्षा हा कार्यक्रमाला अजून शोभा आली असती. कारण की ह्या टाकळीच्या शिक्षक परिवाराने मला जो काय म्हणतात सपोर्ट केला आहे किंवा आपला सर्वांगीण विकास करण्यासाठी मदत केलेली आहे ते मी कधीच विसरू शकत नाही. कारण माझी जडणघडण पूर्ण 10वीपर्यंत इथं झाली आहे. पूर्ण मला वक्तृत्व स्पर्धेला म्हणू नका, कोणत्याही कार्यक्रमासाठी माझं नाव घेतलं जायचं नाही. अर्चना तुला हे करावं लागेल. आणि मी ते त्यांच्या सपोर्ट शिवाय करू शकत नव्हते. त्यांनी मला भरपूर सपोर्ट केला. आज मी त्याच्यामुळे माझं लाईफ, मी जरी जॉब करत नसले तर मी माझ्या मुलांचं खूप चांगल्या पद्धतीने जडणघडण केलेली आहे. आणि ते संस्कार मला वाटते आपल्या शाळेतून सरांकडून मला मिळालेले आहेत. त्याच्यामुळे मी माझे सासू सासरे, माझे फॅमिली खूप चांगल्या पद्धतीने हँडल करते. माझे मिस्टर तर म्हणजे माहीत नाही, आता तुम्हाला माहीत असेल प्रायव्हेट इंजिनिअरिंग लोकांचं काम, जायची वेळ फिक्स असते, यायची वेळ फिक्स नसते. त्याच्यामुळं
विदाऊट त्यांच्या पण माझे सासू सासरे एक सासरे माझे ब्रँच मॅनेजर होते इंडियन ओव्हरसीज मध्ये, ते रिटायर झाले. सुशिक्षित फॅमिली आहे, सपोर्टिव्ह फॅमिली आहे. मला सगळ्या प्रकारचा सपोर्ट त्यांच्याकडून मिळतो. त्याच्यामुळं एकदम छान चालू आहे. होप सो तुमच्या सर्वांचं खूप चांगलं चालू चांगलं चालू आहे, तुमच्या चेहऱ्यांवरून वाटतंय. आणि असेच मस्त मजेशीर आनंद सगळेजण जीवन जगूया. आणि मला असं वाटतं मी सगळ्यांना अरे तुरे किंवा तुषार मला एकदा भेटला, आता मी सर वगैरे म्हणत नाही, ते खूप औपचारिक वाटेल, आपण सगळे क्लासमेट आहोत, मे बी ते मोठ्या पोस्टवर काम करतोय, तरी पण मी जो आनंद आपल्याला आपल्या मित्रांशी एकेरी बोलण्यामध्ये आहे तो औपचारिक तो मला करावासा वाटत नाही आहे. तर सगळ्यांना पुढच्या जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. काळ खूप पुढे गेला, चेहरे पण सगळ्यांचे खूप बदलले, पण आज सगळ्यांना बघून शाळेच्या ग्राउंडवर आले तर सगळ्या जुन्या आठवणी पूर्ण जाग्या झाल्या आणि मग सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं. मी बॉम्बेला असते, माझ्या हस्बंड सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, मला एक मुलगी आहे आणि सगळे असेच भेटत राहा, सुख दुःखात एकत्र राहा, ग्रुप असाच आपला पुढे कंटिन्यू ठेवा ही सर्वांना विनंती. सर्वांना नमस्कार. माझं नाव कविता कमलेश भंडारी, सासरचं. मी 8-10 दिवसापूर्वी राणीला कॉन्टॅक्ट केला होता. त्याला विचारलं होतं की तुझं कोणाशी काही कॉन्टॅक्ट वगैरे आहे का, कधी गेट टुगेदर वगैरे झालं आहे का, काय आहे का असं. तेव्हा ती मला म्हटली होती की आम्ही 2-3 मैत्रिणी नगरला भेटणार आहोत, तर तू येशील का. म्हटलं ठीक आहे, मी पुढच्या आठवड्यात येणारच आहे टाकळीला, तर मग आपण तेव्हा भेटू. आणि त्याच्यानंतर 2-3 दिवसांनीच हा गेट टुगेदरचा प्लॅन झाला. मग तिने मला सांगितलं की गेट टुगेदर 24 तारखेला आहे, तर तू 24 तारखेपर्यंत टाकळीला थांब म्हणून. तर तिच्या ह्यानी मी आता थांबले. मला आज जायचं होतं, पण ह्या गेट टुगेदरसाठीच मी आज थांबलेले आहे. तुम्हा सर्वांना भेटून खूप आनंद झाला. असेच आपला ग्रुप कंटिन्यू ठेवा, सगळ्या एकमेकांच्या संपर्कात राहा, असंच मला असं वाटतं. थँक्यू. नमस्कार, मी माहेरची राणी अश्विता संभाजीराव पाटील. मी स्वतःचं नाव पण कधी शाळेत असताना पूर्ण कधी घेतलं नाही, कागदोपत्रीच होतं ते. आणि सासरशी डॉक्टर आश्लेषा विजय सोनवणे. मी बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी अमृतवाहिनीमधून कंप्लीट केलं. त्यानंतर स्माईल डिझायनिंग आणि इम्प्लांटॉलॉजी मणिपाल युनिव्हर्सिटीतनं केलं. 2010 लग्न झालं माझं डॉक्टर विजय सोनवणे यांच्याशी. ही इज MDS इन ऑर्थो आणि प्रवरा मेडिकल ऑफ इन्स्टिट्यूट सायन्समध्ये ते रिसर्च मॅनेजर म्हणून आहेत ऑर्थोडोंटिक डिपार्टमेंटला. सध्या माझ्या 2 OPD आहेत नगरमध्ये. एक आनंदी बाजारामध्ये, तिथं 15 वर्ष ऑलमोस्ट कंप्लीट झाली. आणि आदर्श नगरमध्ये जिथे माझं रेसिडेन्स आहे तिथे पण बेसमेंटला सेकंड OPD सुरू केली. 3rd OPD आता राजू भंडारींचं अरुणमचं नवीन प्रोजेक्ट आहे, तिथं बुकिंग आहे. तर त्या इनॉग्रेशनला सगळ्यांनी आत्ताच इन्व्हाइट करते, यायचं आहे नक्की. ओके. मला 2 मुलं आहेत. मोठा मुलगा शर्विन 9वीत आहे, तो आत्ता आयकॉन पब्लिक स्कूलमध्ये CBSE बोर्डला तो शिक्षण घेतो आहे. आणि प्राऊड मोमेंट म्हणून मी तुमच्याशी शेअर करते की CBSE बोर्डाचं जे महाराष्ट्र स्टेट म्हणजे स्टेट वाईज त्यांचे अलॉटमेंट असतात, तर त्यात तो स्टुडंट काउन्सिलचा चीफ आहे आत्ताच तेवढे कमी वयामध्ये. तर थोडंसं इंटर स्टेट किंवा इंटरनॅशनलच्या कॉन्फरन्स असतात तिथं तो अटेंड करतो. आत्तापर्यंत 3 कंट्रीजमध्ये तो जाऊन आला आहे. आणि मुलगी आहे धाकटी रुजवी विजय सोनवणे, ती आता 4th स्टँडर्ड आहे. तर असा फॅमिली बॅकग्राऊंड. माहेरचं तर तुम्हाला सगळं माहितीच आहे. आता मेन म्हणजे मला खूप चेहरे असे समोर आल्यानंतर पूर्ण नावानिशी काही आठवतात. आता समजा मला कोणी म्हटलं की जनार्दन भालेकर, पटकन नाही क्लिक होणार. पप्पू भालेकर म्हटलं की होणार. तसंच मग बंडू, नंतर आता गोट्याचं मला अजूनही नाव माहिती नाही, खरंच नाव माहिती आहे, पण पाहिलं मी लगेच ओळखलं गोट्या. आता भालेकर सर बरं का, खूप मस्त भाषण केलं तुम्ही. पण मला एक आठवतं, आपण शिवनेरी ट्रिपला गेलो होतो, शाळेची ट्रिप होती. अजून पूर्ण 2 दिवस तुम्ही उलट्या करत होते, मला चांगलं आठवत आहे. पण गाडी लागते आणि कंटिन्यू सरबत पिणं, पिझ्झा खाणं. शेवटी माझ्या आईने त्याला एक धपाटा काढला, पण खाऊ मजा आली. म्हणजे तो कंटिन्यू बसमध्ये पार्ली जवळच होता. त्यानंतर आता माझं पहिली ते म्हणजे बालवाडी ते 8वीपर्यंत टाकलीतच. त्यानंतर 9वीला मात्र लकीली मला नगरसारख्या ठिकाणी खूप 6 महिने तर ॲडजस्ट व्हायलाच गेलं, कारण पूर्ण बॅकग्राऊंड म्हणजे जन्मापासून आपल्या इथेच अगदी रुरल एरियातलं सगळं. पण तिथं सहज होते माझ्यासोबत. 9वी 10वीला आम्ही एकत्र होतो.
तर 9वीला मला संस्कृत घ्यायची खूप हौस म्हणून मग मी ते घेतलं. तिथं मला खूप म्हणजे की तुला जमणार नाही असं सांगणारी बरेच लोक होती, पण सोनीनं मला सहजने खूप सपोर्ट केला. तिनं पूर्ण 8वीचं संस्कृत मला 9वीत करून घेतलं आणि लकी मला 10thला संस्कृतला आउट ऑफ मार्क्स होते बोर्डला. म्हणजे आज तिला मी रिअली मिस करते. इथं ती भेटत असते वर्षभर, पण आज ती असते तर जरा अजून मजा आली असते आपल्या भेटीत. तर आता एक आव्हान असं करते की कॉन्टॅक्ट नुसतं ग्रुपपुरते नका मर्यादित ठेवू. कधी पण कुणी पण चान्स मिळाला ना तर नगरला येणं जाणं सहज का होणं, तुम्ही ऑलवेज वेलकम आहात. घरी या, ओपीडीला या, असं नाही की आता मी कसं जाऊ, कधीच मनात ठेवायचं आहे. तुमच्यासाठी कायम वेलकम आहे, ठीक आहे. आणि आपण वागसकर सर म्हटले त्याप्रमाणे कॉन्टॅक्ट ठेवा. पुढे जाऊन आपले विश्वासातलेच कॉन्टॅक्ट्स चांगले कधी पण. आणि आपण खूप ऐकतो आता म्हणजे मॅरेज जमणं सोपं आहे पण टिकणं खूप अवघड होत चाललं आहे. तर आपलं कल्चर सेम आहे, तर पुढे जाऊन आपण कसं कंटिन्यू करायचा प्रयत्न करूया. ओके, आणि भेटू सगळे परत एकदा असं आश्वासनच घेते तुमच्याकडून आणि पूर्णविराम देते. ओके, थँक्यू. सर्वांना नमस्ते. नमस्ते म्हणा सर्वांनी. कारण कसं एक तर म्हटलं कुठं शिक्षकच बोलतो असं नको व्हायला. तर पहा, गेट टुगेदरचा कार्यक्रम ज्यांच्यामुळे झाला त्यांचं पहिल्यांदा मी आभार मानते. मंगेश कारखिले सर आणि राणी, त्यांच्यामुळे हा कार्यक्रम झाला आणि आपण सगळे एकत्र आलो आणि सगळ्यांचे चेहरे पाहायला भेटले. पहिल्यांदा शाळेत आल्यावरच आनंद झाला की शाळेचं हे रूप पाहायला भेटलं. कुठं आपण बसत होतो 9वीला 12वीपर्यंत. तर माझं शिक्षण इथं बालवाडीपासून तर 12वीपर्यंत टाकू ढोकेश्वर येथे झालं. नंतर D.Ed नाशिकला झालं. नंतर रिझल्ट लागल्याबरोबर 1-2 महिन्यात मध्ये जॉईन झालो आम्ही नेवासाला आणि मी अजून पण नेवासालाच आहे. आणि मेन म्हणजे भेंडा फॅक्टरी इथंच 20 वर्ष आहे मी अजून पण. अजून मी राहण्याचं पण ठिकाणी मागच्या वर्षी बदललं, ते मुलांसाठी बदललं, आता नगरला स्थायिक. मला 2 मुलं आहेत. एक मुलगा 10वीला आहे आणि एक मुलगा 4थीला आहे. चैतन्य अकॅडमीला दोन्ही मुलं आहेत, त्यांच्यामुळे इथे आले. आणि आता मला सांगायचं म्हणजे तर गेट टुगेदर आपण ठेवले तर का एकमेकाशी आनंदाने संवाद साधता यावा आणि खरंच खूप छान वाटलं. मागच्या एकदा झालं होतं, ग्रुपला फोटो पण पडले होते, पण त्यावेळेस कोणी असं दाखवलंच नाही उत्साह की नाही चला आपण जाऊया. पण आता राणीने खूप उत्साह दाखवला. राणी म्हटली नाही यायचंच आपण सगळ्यांनी. आम्ही पण तयार झालो. पण सगळ्यांनी सपोर्ट करू आणि एकत्र येऊ. आणि हे गेट टुगेदरमुळं काय झालं माहिती का, माझ्या मैत्रीचा धागा पुन्हा गुंतला गेला. म्हणजे आपण परत वाढवला तो धागा, गुंतत चाललाय. तर ही मैत्री फक्त इथपर्यंतच नको राहिला. तर मग आपण असं वाटतं मला सगळे जवळपासच राहिलंय. कुणी नगरला आहे, कुणी टाकू ढोकेश्वरला. एकमेकांच्या सुखदुःखास सहभागी झालं पाहिजे आपण. आता मैत्रीचं नातं कसं वेगळं असतं हे सांगते मी. सगळ्या नात्यांपेक्षा केंद्रप्रमुख परीक्षा झाली आमची TAT वाल्यांची आणि त्याच्यामध्ये तुषार केदार म्हणून हे नाव सिलेक्ट झालं. ती म्हणे केंद्रप्रमुख झाले. ती मला इतका आनंद झाला. त्याचं माझं कॉन्टॅक्ट पण नव्हतं कधीच आतापर्यंत. या आज पहिल्यांदा पाहिलं आम्ही. म्हणजे लाटे मॅडमच्या घरी गेले तुम्ही, त्या आम्हाला केंद्रप्रमुख होत्या. मी मॅडमला पण फोन करून सांगितलं, मॅडम तो माझा वर्गमित्र आहे बरं का. आम्ही बरोबर होतो 12वीपर्यंत. सगळ्यांना सांगू नका. नाही सगळ्यांना सांगितलं माझं वर्गमित्र म्हणजे हा सांगते मी, म्हणजे आनंद सांगते मी. आणि मेन म्हणजे नेवासा तालुक्यामध्ये झाला. मी जिथे सर्व्हिसला आहे तिथेच तो आला. म्हणजे आमच्या सरांचं 5वीचा स्टँडअप होता आमचा. तर 5वी माझे सर आम्ही दोघे एका शाळेवर. आता 10 वर्ष झाले आम्ही दोघे एका शाळेवर. आता बदली झाली तरी परत एका शाळेवर आली. तर त्यांना सर म्हटले आमचे मला की केदार सरांना बोलवायचं का आपण, म्हणजे मुलांना प्रमोट करायला. 5वीचा निरोप समारंभ होता. कारण या कमी वयामध्ये केंद्रप्रमुख होणं हे खूप भाग्याची गोष्ट आहे. कारण आतापर्यंत केंद्रप्रमुख पाहिले ते रिटायरमेंटवाले पाहिले. त्याच्यामुळं आपला वर्गमित्र एक केंद्रप्रमुख झाले, साहेब झाले, ही खूप आनंदाची बाब वाटली. आपण सगळ्यांनी कोणत्या ना कोणत्या क्षेत्रामध्ये प्रगती केलेलीच आहे आणि त्याला कारणीभूत म्हणजे त्याचं सगळं हे जाते, श्रेय जाते हे आपल्या शाळेला, या शाळेतल्या शिक्षकांना. आता वागसकर सर गेलेले पण खरंच आपल्या ह्या जिल्हा मराठामधल्या शिक्षकांनी खूप छान शिकवलं. म्हणून आपल्या जी बॅच आहे ती सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये पुढे. त्यामुळे मला खरंच खूप आनंद झाला. आपण भेटलो, एकमेकांनी दिलं. कोणी शीतल नावाने हाका मारते, कोणी हा पप्पू. मला तर अजून त्याची सवय आठवती. काही झालं की वर्गामध्ये त्याला मारलं की तू जीभ बाहेर काढायचं. अजून पण तू जीभच बाहेर काढते, अजून पण जीभ बाहेर काढते. म्हणजे तुझ्यामध्ये तो बदल झाला नाही. चंचल आहे तसंच एकदम नॅचरल आहे. बदल केलेला नाही. नगरला सगळं साईट कधी पण येत जा, काही प्रॉब्लेम नाही, फोन करत जा. धन्यवाद. मी पुष्पा पायमोडे. मला ह्या
ह्या नावाने तुम्ही जास्त करून ओळखत नसा, सगळे मला बालीच म्हणायचे. मी आपल्या टाकळीतच ग्रामीण अपंग केंद्र जे आहे तिथं स्पेशल टीचर म्हणून काम करते. आपले संदीप बांडे, संदीप बोर्डे आम्ही D.Edचे क्लासमेट, स्पेशल D.Edचे. माझे मिस्टर Z.B शिक्षक आहेत. मला 2 मुलं आहेत, एक मुलगी एक मुलगा. मुलगी माझी बी फार्मसी करते संजीवनी कोपरगावला आणि मुलगा 3रीला आहे. सगळ्यांनाच बोलायचं त्याच्यामुळे मी काही जास्त वेळ घेणार नाही. सगळे कंटाळलेले, जेवणाची वेळ झालेली आहे. आपण असेच सगळेजण खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून पुन्हा एकदा. आणि आपले केदार सर आहेत, त्यांचं केंद्रप्रमुखपदी निवडणूक झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन. अशाच चांगल्या गोष्टी कोणाच्या काही जर आवश्यक आवश्यक ग्रुपवर शेअर करा. थांबते इथंच, बाकीच्यांना संधी मिळाली पाहिजे. माझं नाव शिल्पा वसंतराव पायमोडे. मी टाकळी डोकेश्वरमध्येच राहते. मला एक मुलगी आणि एक मुलगा आहे. तुम्हा सर्वांना भेटून खूप आनंद झाला. आपण असंच भेटत राहू. धन्यवाद. माझं नाव शारदा दत्तात्रय रोकडे, गटचं नाव निवडून घे. मी शेतकरी आहे. मला 2 मुली एक मुलगा आहे. मोठी मुलगी BCS करते पारनेरमध्ये आणि बारकीने आता 12वीचे पेपर दिले. मुलगा 10वीला गेला. शारदा रोकडे हा विद्यार्थिनीचे. मी आल्याबरोबर ओळखलं ना, म्हणलं आतिश झाले सर फोटोग्राफरचा प्रोफेशनल चालू तुमचं. मी सुनंदावळ आणि सासरकडच्यांनी नाव बदललं, अश्विनी वाबळे. मला ट्विन्स आहेत, एक मुलगा मुलगी आणि ते फार्मसीला आहे सध्या. आणि मी वासुंदा इथे असते. लेडीज शॉप आहे आणि पार्लर आहे. आज आपण सर्वजण या स्नेह मेळ्याच्या निमित्ताने उपस्थित झाल्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन. या निमित्ताने आपण उपस्थित झालो, एकमेकाचे मनोगत आपण ऐकतो, शुभेच्छा देतो, काहींना शुभेच्छा देतो. त्याचबरोबर मी टाकी डोकेशनमध्ये माझा ऑनलाईनचा बिझनेस आहे. एक संस्कार इंग्लिश मीडियम या नावाने इंग्लिश मीडियम चालू होतं, पण 2 वर्ष कोर्ट मॅटर चालू आहे थोडंसं, ते बंद आहे सध्या. ऑनलाईनचं सेतू सुविधा केंद्र आहे माझ्याकडं, ते मी काम करतो. मला एक मुलगा आहे 10वीला आणि ही छोटी मुलगी ती आता 4थीला आहे. आमच्या घरी आज कोणी नाही आहे, सगळ्याचं वगैरे आमच्याकडे. एवढं बोलून मी माझं लांबलेलं भाषण संपवतो. मी इंडियन आर्मीमध्ये सर्व्हिस करीत होतो. 20 वर्ष सेवा करून आपल्या परिवारामध्ये सुखरूप आलो आणि आत्ता सध्या नगरमध्ये निंबळकमध्ये रेल्वे गेटवर नोकरी करीत आहे. माझे बंधू संदीप बांडे, आम्ही पहिलीपासून 12वी पर्यंत एकत्र होतो, एका वर्गात, एका मागे एक. हे असं झालं 12वीला, असं झालं सचिन बांडे संदीप बांडे, मोहम्मद बांडे गेला मागे. त्याच्यामुळं 12वीला माझा एक विषय गेला. चलो असो, 2004 मध्ये मी इंडियन आर्मीमध्ये भरती झालो. 4 मध्ये ते आत्ता 2024 मध्ये रिटायर झालो. माझा परिवार नगरमध्ये असतो, केडगावमध्ये. दोन्ही मुलं माझे इंडियन आर्मी स्कूलमध्ये जामखेड रोडला आहे, आर्मी स्कूलमध्ये शिक्षण घेतात. बाकी सगळे व्यवस्थित आहे. धन्यवाद. माझं नाव गोपीनाथ भाऊसाहेब शिंदे. मी मुंबई या ठिकाणी स्थायिक आहे. माझा स्वतःचा इम्पोर्टचा बिझनेस आहे. डोअर टू डोअर म्हणजे क्लिअरन्स पण माझंच आहे सगळं. 4-5 कंट्र्यांसंग मी काम करतो, ज्या चायना, दुबई, तुर्की, न्यूझीलंड आणि इजिप्त या मोस्ट याच्यातल्या कंट्री आहेत. मला 2 मुली आहेत, एक 12वीला आहे, एक 7वीला आहे. आणि आता सध्या सगळी मुंबईमध्ये आम्ही सगळे कुटुंब सगळं स्थायिक. माझे नाव अर्जुन सयाजी वळवस. माझा स्वतःचा बिझनेस आहे, फ्लिक्स अँड प्रिंटर्स. तसंच ऑनलाईन सर्व्हिसेसचे पण कामं करतो. मी विवाहित असून मला 2 मुलं आहेत, त्या जिल्ह्यात शिकतात. धन्यवाद. आलेकर सर, ऐकून घेतले सगळे. बरं, इकडे लक्ष द्या. माझं नाव मंगेश शहाजी कारखिले. मी अळकुटी येते.
13 वर्ष शिक्षक म्हणून काम केलेलं आहे. भालेकर सर आणि आम्ही दोघे त्या ठिकाणी एकत्र 2 वर्ष होतो. त्यानंतर आळकोटीवरून बदली होऊन नगरला लक्ष्मी भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालय जे आहे कापड बाजार या ठिकाणी आता सध्या कार्यरत आहे. मला 2 मुलं आहेत, एक 9वीला आहे आणि एक 3रीला आहे. हा, दोघं माझ्यावर नाही गेलेले. सांगण्यासारख्या हा ते होईल ना सगळं. सांगण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. तुम्ही जे सांगितलं 26 जणांची टोळी, त्या 26 जणांच्या टोळीमध्ये आम्ही बऱ्यापैकी सक्रिय होतो. त्यातल्या त्यात चांगल्या पदावर काम करतोय आणि सर्व गोष्टी सेटल आहेत. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं गेट टुगेदरचं नियोजन सगळ्यात पहिल्यांदा राणीचा मला फोन आला की आपल्याला असं नियोजन करायचंय. मग त्यानंतर मी सुरुवात केली आणि आपण सर्वांनी जे काही सहकार्य केलं आणि हा याच्यानंतर जे काय पुढे आपल्याला करायचं आहे म्हणजे दिवाळीमध्ये शक्यतो मुली जास्त गावाला येतात नको त्याच्यामध्ये आपण सर्वांना कंपल्सरी बोलवणार आहोतच, बरोबर आहे. आणि तुम्ही आत्ता जेवढे आलेले आहेत यातले प्लीज कोणी कमी होऊ नका. अजून जेवढे वाढवता येतील आणि ग्रुपला मी सूचना टाकली होती की बाबा आपल्या संपर्कात असलेली नावाची लिस्ट पण टाकली, यालाही रिस्पॉन्स करायचा ना. काहींचे आले पण काही आपलं नुसतं फक्त पाहायचं काम करते त्या ग्रुपवर. तर थोडं ऍक्टिव्ह व्हा. गेट टुगेदर या ना राहुल सर. हा त्या असे बरं ठीक आहे. अशाच पद्धतीने भविष्यात सुद्धा आपण एकत्र येण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद. माझं नाव राहुल बाबासाहेब कागरे. मी आता सध्या HDFC बँकेत ब्रँच मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. पुणे या ठिकाणी राहिला आहे. मोशीमध्ये राहतो आणि जॉबसाठी चाकण या परिसरात काम करतो. सगळे मला आता तुम्ही ओळखलं माहीत नाही मला काय बदल झाला. ठीक आहे, चेहऱ्यात बदल होतो आणि खरंच खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून वगैरे. आता आदित्य सर म्हणा किंवा वालकर सर म्हणा, आम्ही सर म्हणतो पण बघे बाहेर त्यांचे नाव वेगळे आहेत. पण ठीक आहे, खूप छान वाटलं. आणि दुसरी गोष्ट मला काही हे करायचं म्हणजे आव्हान किंवा एक हे म्हणायचं सजेशन. आपण आता हा जो मित्र परिवार आहे, मैत्री म्हणजे काय फक्त मला बघू भेटला किंवा मला मॅडम भेटल्या बोललो असं नाही. प्रत्येकात सुखदुःखात सहभागी व्हा. मी काय सांगतो, किरण आहे, मी आहे, आम्ही बँकेत काम करतो, शिरीष याचं काम करतो, म्हणजे त्याचं हे आहे. पण असं प्रत्येक आपापल्या वेगवेगळ्या व्यवसायामध्ये कधी कोणाची गरज लागेल ना याची हे नाही. तुम्हाला तर माहिती आहे आपण काय सध्या म्हणजे मी एक्सपिरियन्स घेतला आहे खूप जबरदस्त. मला असे माझे उदाहरण आहेत की वेळेला खरोखर काही हे होत नाही. आता शिरीषला मी नाव काय सांगितलं तर एक्झाम्पल म्हणून सांगतो, 2 मिनटं घेतो एक्स्ट्रा. काल परवा अशी एक गोष्ट घडली, आमचा एक एम्प्लॉई जाता ॲक्सिडेंट झाला, त्याची काही चूक नव्हती. समोरच्या माणसाचा त्याला खूप हे झालं म्हणजे त्याच्याकडून एक माणसाचा माणूस हॉस्पिटलमध्ये गेला, काही चूक नव्हती. त्याच्यावरती उलटी केस झाली गेली, सगळं गेलं. तो घरी एवढा गरीबची परिस्थिती की त्याला विचारायला म्हणजे खायचं हे असं. आता समज फ्रीज मारला काय होतं, जाऊन काही मला सेशन घेतलं फ्रीज असं झालं काय करतील बाबा, हा कधी सांगू शकतो कारण तो माणूस अजून आतमध्ये. एक एक्झाम सांगितलं मला तर किंवा काही गोष्टी आता मी बँकेत किरण बँकेत उद्या मला जॉब चेंज करायचा किरण थोडं काय ओपनिंगवर आहेत का. कारण आपण जर आपल्याला एकमेकाला मदत केली तर आपण ग्रोथ होईल. आणि दुसरं काय मैत्रीमध्ये दुसरं काय पाहिजे. जर मी अतिशय मदत केली, उद्या अतिशय मुलं मोठी माझ्या मुलं मोठी होतील, एकमेकाला पुढे भविष्यात नाही हा तू त्याला एक काम कर, त्यांना फोन कर, कॉन्टॅक्ट कर. असंच आहे जेव्हा सर म्हटले आता त्याप्रमाणे. बस फक्त एवढं सांगायचं की फक्त सगळं टचमध्ये राहू आणि एकमेकाला मदत करू आणि जाऊ पुढे सगळं. ठीक आहे, थँक्यू. माझं नाव गणेश भाऊसाहेब ठाणगे. मी शेती करीत आहे सध्या. मला एक मुलगा एक मुलगी आहे. मुलगा नगरला झालेला आहे, मुलगी आमच्या जवळ. माझं नाव अमोल विश्व गोडके, पण नाव बंडू. आता सध्या माझा फोटोग्राफीचा व्यवसाय चालू आहे. त्याच्यानंतर गणपतीच्या मूर्त्या वगैरे कुंभार कामात सगळं चालू आहे. दुकान स्वतः हे सगळं स्वतःच नीटनेटका टाकाटकमध्ये आहे. मला 3 मुली, एक आता 9वीला आहे, एक 7वीला आहे आणि एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाव सांग. मी MS7 मध्ये कामाला आहे.
तारकपूरला यायचे म्हणून काम करतो आणि एक मुलगा आहे. माझं नाव चेतन संतोष भंडारी. इथं वासुदा चौकात माझं किराणा सुपर मॉल आहे, महावीर सुपर मार्केट आहे. मला 2 मुले आहेत. माझी एक मुलगा आत्ता पहिलीला आहे वर्धमान कॉलेजमध्ये, मुलगी आत्ता पुण्याला शिकते. फाउंडेशन पुण्याला असताना कमर्शियल आर्ट पूर्ण केले आणि आता फोटोग्राफीचं बिझनेस. आणि आनंदी काय तर नवनाथ मी लग्न नाही. माझं नाव नवनाथ नाथ जावरे. मी 5वी ते 12वी पर्यंत इथे शिकलो. आता इथले काही विद्यार्थी सायन्सला गेले आणि 8वाले होते. जवळजवळ 11वी पर्यंत जाईपर्यंत पुढे येऊ कधी बोललेलंच नव्हतं. तेव्हा अर्चना काय पुढे यायची, बोलायची, राणी बोलायची. आम्हाला असं वाटायचं आपण भांगड्या घातल्या पाहिजे, वाटायचं असं. परंतु 11वीला गंगावणे सर होते, मला आठवतं गंगावणे सर. त्यांनी काय केलं, वर्गामध्ये आज सांगितलं की पुढे येऊन ज्याला ज्याला बोलायची इच्छा आहे तुम्हाला मी विषय देईन, तुम्ही प्रयत्न करा. तर 11वीला असताना मी पहिल्यांदा पुढे येऊन बोललो. आणि त्यानंतर 12ची सँडल होता, 2 आंधळे सर माहिती ना आपले दोन्ही पण, ते रिटायरमेंटला होते. कार्यक्रम येतो होता बाहेर आणि त्यावेळेस सांगितलं होतं आर्टमधून एक मुलगा घ्या, सायन्समधून एक जण, आणि पुढे येऊन त्यांनी भाषण व्यक्त व्हा. एवढं पब्लिक आणि आर्टमधून कोणी बोलायचं. तर मी गेलो, रोखले सर आपले संभाजी रोखले सर, ते माझ्याकडे पाहिले, ते म्हणले तू बोलणार का नाही, म्हणलं घ्या तुम्ही आर्टमधून. आणि माझे जे मित्र होते आर्टमधले त्याला माहिती दाड्या बिंदास पुढे गेलो काय होते ते पुढे जातो त्यालाच माहिती. तरी मी नॉनस्टॉप 10 मिनिटं बोललो असं निरोप समारंभामध्ये 12वीला. त्याच्यानंतर सगळे शिक्षक टोटल ओळखायला लागले आणि त्याचा फायदा मला असा झाला का 12वी नंतर गणेश आणि आम्ही दोघं जण ATDला भावनेला गेलो. माझ्या 1 वर्ष आधी होता तो, मी नंतर गेलो. आणि निकाल लागायच्या आधी मी निगोडला शिक्षक म्हणून जॉईन झालो. परंतु आतिशला माहिती तिथं गेल्यानंतर कळलं की शाळेत शिक्षक होणं वेगळं आणि पगार असणं वेगळं आहे. गेल्यानंतर काय मिळणार ती शाळा, अनुदानच नाही. कैलास मला घेऊन गेला इंटरव्ह्यूला, त्यांची दाजी तिथं त्या बॉडीमध्ये होती संचालक याच्यात. तर मला निकाल लागायच्या आधी शिक्षक मी तिथं झालो, परंतु बिनपगारी फुल अधिकारी. 16 वर्ष 1 रुपया पुपू पगार नाही, तुला तर माहिती. आणि मग त्याच्यामुळं शिक्षक झालं, लग्न का केलं नाही केलं त्याचं उत्तर सांगतो आम्ही. तर आपण शिक्षक आहे पण पगार नाही, कोणती पोरगी आपल्या मागे, त्याला माहिती याला पगार नाही फक्त. आणि पगार चालू झाला 2021ला, तोही 20%. आतिश आमचे अध्यक्ष आहे 20, 40, 60, 80, 100. आता आम्ही 40%मध्ये निघोजला. आणि 40% मध्ये 30-35 हजार पगार असतोय, जायला यायला 5-10 हजार खर्च आहे. आणि एवढे याच्यातून आता जर आपण मुलगी पाहायला गेलो संपलं ना. ते एक म्हण आहे ना, हत्ती गेली शेपूट राहिला, आता शेपूट अर्धे गेले. त्याच्यामुळे लग्नाची शक्यता आता काय आमच्या डोक्यातच नाही. आणि असं वाटत नाही का लग्न केलं नाही म्हणजे लय दुःखी आहे, खुश आहे, काय फक्त मरावे परी कीर्तिरूपी उरावे असं काहीतरी करून जाणार आम्ही. त्याच्या पलीकडे काय नाही. आणि सगळेजण भेटले, खूप छान वाटलं. मुलींची संख्या थोडी जास्त पाहिजे होती पण ती नाही आहे. नेक्स्ट टाइम ठीक आहे, ओके. आतिश बोल. माझं नाव जावरे आतिश भास्कर, MSc BEd आहे मी. गेले 9 वर्ष मी 8 वर्ष निगोजला अहमदनगर जिल्हा मराठा विद्यापीठात समाज संस्थेत कार्यरत होतो. 2008ला या ठिकाणी ज्या ठिकाणी मी शिक्षण घेतो 5वी ते 12वी त्याच शाळेमध्ये ॲज अ प्रोफेसर म्हणून 2018मध्ये या ठिकाणी माझी निवडणूक झाली. केमिस्ट्री माझा विषय आहे. बऱ्याच जणांना मोठे सर माहीत असतील पहा. आणि मोठे सरांची ट्रान्सफर झाली 2018ला, त्याच्यानंतर माझी इथं बदली आली. 2018 पासून या ठिकाणी कार्यरत आहे. 11वी आणि 12वी या वर्गामध्ये केमिस्ट्री विषयाचं अध्यापन या ठिकाणी करतो मी. मला 2 मुलं आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी.
मुलगा दुसरीला आहे, मुलगी अजून शाळेत जात नाही. त्याच्यानंतर या ठिकाणी बाकी काय सर्वांना माझी माहिती आहे. महत्त्वाचे 2-3 मुद्दे कव्हर करतो. आपलं गेट टुगेदर ठरलं आणि कार्यक्रमाचं स्वरूप या ठिकाणी आपल्याला दिसते. पहा, बरेचसे मुलं जे आहेत ती येण्याची अपेक्षा होती, परंतु काही आले नाही. ठीक आहे. आणि मुलींची संख्या त्या तुलनेमध्ये मुलांच्या तुलनेत कमी आहे. मला वाटतं पुढचे जेव्हा आपण कार्यक्रम आयोजित करणार आहोत त्यावेळेस ही संख्या निश्चितच जास्त असेल अशी अपेक्षा आहे. मुली लेडीजच्या जनरली खूप अडचणी असतात. कुटुंब, व्यवसाय, नोकरी हे सांभाळताना, हँडल करताना त्यांची तारेवरची कसरत असते. तरी पण 8-9 जण आलेले आहेत, चांगली गोष्ट आहे. तो समरमध्ये घ्यायचा का ख्रिसमसमध्ये घ्यायचा का आपल्या दिवाळीत घ्यायचा? आता प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाच्या अडचणी. इथं असं कोणीच नाही की मग नाताळात मी फ्री आहे, तुम्ही फ्री असाल तर बाकीचे बिझी असतील, आहे की नाही? पण जनरली माझ्या माहितीनुसार समर जो आहे, उन्हाळा, या उन्हाळ्यामध्येच कार्यक्रम जर आपण आयोजित केला तर सगळ्यांसाठी सोयीचा राहील. त्यात पुन्हा संडे, समरमध्ये संडे आपण घेण्याचा प्रयत्न करूया. आणि दुसरं एक असं की काय होतं, आपल्या शिक्षकांना बोलायला पाहिजे होतं, परंतु काय होतं, तो कार्यक्रम आहे, शिक्षक जर बोलवले आपण जे फ्रँकली बोलतो तसं बोलता येईल. आमचा एक BSCचा आता भारीकर सर वगैरे आता जे सांगितलं 26 जणांची गँग आहे, त्या गँगचा मेंबर आहे. काय होतं की BSCचं आमचं एक गेट टुगेदर असतं दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी. ते दरवर्षी भरतं. आता साधारणपणे 15-16 वर्ष आले रेग्युलर चालू आहे आमचं. याच्या कार्यक्रमात काय होतं, माझा अनुभव सांगतो की शिक्षकांना जर बोलवलं तर तो कार्यक्रम जो आहे तो फॉर्मल होतो. आपण जो इंटरॅक्ट होतो असं इंटरॅक्ट होत आहे. चांगली गोष्ट. आणि माझं सजेशन आहे शिकवायला आहे, 11-12ला 2 वर्गाला शिकवायला आहे. आता यातले बरेचसे जे माझे क्लासमेट आहेत त्यांची मुलं माझ्याकडे शिकून गेलेली आहेत. आत्ताच मी सांगितलं कोणाचं, गणूचं असेल, गणेश चव्हाण असेल, नंतर ही कल्याणी रोगडे वगैरे त्या 2 मुली होत्या. नंतर अजून बंडूचा असेल. तर माझं एक म्हणणं आहे, असू द्या काय असेल ते, आपला जो हा गेट टुगेदरचा कार्यक्रम आहे तो आयोजित करण्यासाठी सर्व मित्र असतील, मैत्रिणी असतील, आयोजक, प्रायोजक, संयोजक यांनी जे मोलाचं सहकार्य केलेलं आहे, त्याचबरोबर तुम्ही मित्रमैत्रिणी या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे, त्याबद्दल सर्वांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपलेला आहे, परंतु जेवणाची व्यवस्था आपण अपंग शाळा जी आहे राहुल रावसाहेब झावरे यांच्या शाळेमध्ये केलेली आहे. तर त्या ठिकाणी जेवणाची आनंद घेऊन आपण या ठिकाणी हा कार्यक्रम चला आता आपण सर्वजण जेवण करून घेऊया. वाव, मासवडी आहे, भाकरी आहे, स्वीटमध्ये तर गुलाबजाम, कांदा लिंबू सुद्धा देखील आहे. अरे कैलासने आणलेला केशर आंबा पण आहे. सर्वजण जेवायला बसले आहेत. सर्वजण जेवणाचा आस्वाद घेत आहे. जेवणाचे सर्व नियोजन आपले RR म्हणजेच राहुल रावसाहेब झावरे यांनी केलेले आहे. तरी त्यांचे सर्वांच्या वतीने खूप खूप आभार. मुलींच्या अजूनही गप्पांचा पूर बाकीच आहे. जेवण करा आधी. चला, मुलांचे जेवण आवरून झाले आहे. राहुल गागरे, मंगेश कारकिले, गोपी शेठ, पुढील नियोजन करा आता. सुनंदा, राणी, शिल्पा, नैना, शारदा, पुष्पा, अर्चना, कविता, चला आवरा लवकर, तुम्हाला माझ्या नवीन घरी यायचं आहे. हो आवा. बटरस्कॉच आईस्क्रीम कोण? ताक सर्वच आलेले आहे, त्याचा आपण सर्वांनी आस्वाद घेऊया. हो आतिश सर, चला आता 3 वाजले आहेत ना. चला हा क्षण मनात साठवूया, कारण असे क्षणच आयुष्याला अर्थ देतात. मित्रांनो, जरी डोळ्यात पाणी येत असलं तरी गालावर हसू आणायचं असतं. निरोपाच्या वेळी नुसतं उदास राहायचं नसतं, तर साठवलेल्या आठवणींचा ठेवा सोबत न्यायचा असतो. पुन्हा एकदा शाळेला निरोप देण्याची वेळ आली आहे. जड पावलांनी व सुंदर आठवणींनी आपण एकत्र निरोप घेऊया. पुन्हा लवकरच आपल्या शाळेत पुन्हा भेटूया. मिस यू. श्री डोकेश्वर विद्यालय, टाकळी डोकेश्वर. धन्यवाद.
घशात गुतल्यासारखं नको हा थोडा अजून गुळ आणू गुळ हा गुळ आणू वाव अप्रतिम आता मात्र शाळेचे हे नवीन तेजस्वी रूप पाहून अगदी भारावून गेलो. काय राव नवड्या तू काय रो किती लिहायला लावलंय आणि ते म्हणू म्हणू बरं कंटाळा आले रो मला. अरे आतिश मला तू सांग आता अक्षर या दिसलेले ना यालाच वाचता येत नाही तुझं ते भांगार. अरे आता अक्षराचं काय झालं तेव्हा मला दिसते ना मला कळत नाही ना. डेंजर होते रे. प्रयत्न आहेच ना बाबा प्रयत्नच करतोय आता प्रयत्न केल्याशिवाय का कुठं झालं पाहिजे आज. इथपर्यंत आलं तर बघ आता नाही नाही शेअर कोणता आहे तो खरंच काय म्हणले तो शेर आपल्याला घ्यावा लागणार आहे. महत्वाचं चांगला वाटतं मला. बघा सगळ्यांच्या विचाराने घेऊ शकतो आपण. नाही नाही बघा ना काय मित्रांनो काळ पुढे गेला चेहरे बदलले पण आज भेटताच आठवणीचा शिरत अशा समोर बदलले नाही ओळखूची आहे मला काय काय सांगू तुला ओळखूची आहे एवढी बदलले मोठा आहो तुला वाटतंय राहू लागले ते दाढी ओळखूची आहे ना राहू तर खरंच ओळखणार नाही तुम्हाला आता आम्ही रोज बरोबर आहे म्हणून मी म्हणतो मी पाहिला म्हणलं गृहस्थ कोण अवघड आहे ना उन्हाचं ते तू घे बरं अवघड दोन अरे तू 9 वाजल्यापासून बसवलं इथं मला. अरे बाबा तू अक्षरमळ झाले 12:30 वाजले 12:30 झाले का जेवढंच टाइम झाला. मात्र हे वर्ग आपल्या आठवणीत असतील का नवीन इमारत झाल्यामुळे. अरे बाबा तू आवाज बारीक काय करतो माहिती कोणता आवाज येतो ना अरे बाबा तुम्ही मला येण्यात काढले काय येत अर्धा 9 वाजल्यापासून चाललंय 12-1 वाजले जाता डॉक्टर ते लेट पण मला